नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जी के आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 1 मे 2025च्या चालू घडामोडी। पहिला प्रश्न आहे, जेफ बेझोस यांच्या अमेझॉनने किती कृत्रिम उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 27 कृत्रिम उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, कॅनडामध्ये कोणत्या पार्टीने देशातील सार्वत्रिक निवडणूक जिंकली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लिबरल पार्टीने। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, कोणत्या देशातील लिबरल पार्टीने देशातील सार्वत्रिक निवडणूक जिंकली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कॅनडा या देशातील। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, कॅनडाच्या संसदेची एकूण सदस्य संख्या किती आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 343 आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, कोणत्या राज्याने विद्युत वाहन धोरण 2025 जाहीर केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र या राज्याने। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, महाराष्ट्र शासनाच्या विद्युत वाहन धोरण 2025 नुसार राज्य व राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक किती किलोमीटर अंतरावर चार्जिंग सुविधा उभारली जाणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 25 किलोमीटरवर। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती सुविधा व जहाज पुनर्वापर सुविधा धोरण 2025ला मंजुरी दिली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र। मित्रांनो, थोडीशी तब्येत बरोबर नसल्याने आवाजामध्ये प्रॉब्लेम येत आहे, त्यामुळे तुम्ही थोडंसं समजून घ्या। 2-3 दिवसामध्ये तब्येत बरी होईल, त्यानंतर आवाजही व्यवस्थित येईल। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती सुविधा व जहाज पुनर्वापर सुविधा धोरण 2025 असे धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र देशातील कितवे राज्य आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डी पहिले राज्य आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, कोणत्या भारतीय उत्पादनाला चीनमधून सार्वत्रिक मागणी आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी खनिज वस्तूला। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, 2024च्या आकडेवारीनुसार चीनला भारतातून किती अब्ज डॉलरचे खनिज धातू निर्यात करण्यात आले? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 3.70 अब्ज डॉलरचे। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, न्यायमूर्ती भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून कधी शपथ घेणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 14 मे रोजी शपथ घेणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, न्यायमूर्ती भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून कधी शपथ घेणार असून ते कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र या राज्याशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, 2023-24 वित्त वर्षामध्ये कोणती कंपनी CSR वर खर्च करण्यात प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी HDFC बँक। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, भारतीय वायुसेनाने कोणत्या सैन्य अभ्यासाचे आयोजन केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आक्रमण या सैन्य अभ्यासाचे आयोजन केले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, कोणत्या देशाच्या वायुसेनाने आक्रमण सैन्य अभ्यासाचे आयोजन केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भारत या देशाने। पुढचा प्रश्न आहे नंबर 16, जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती सुविधा व जहाज पुनर्वापर सुविधा धोरण 2025 असे धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र राज्य ठरले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 17, एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनल द्वारा कोणत्या विमानतळाला ग्रीन एअरपोर्ट अंतर्गत प्लॅटिनम रिकॉग्निशन देण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हुबळी। पुढचा प्रश्न आहे नंबर 18, भारतात कोणत्या राज्यात मधुबनी पेंटिंग आणि बौद्ध भिक्षू गायनाचे 2 गिनीज बुक रेकॉर्ड बनले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बिहार राज्य। पुढचा प्रश्न आहे नंबर 19, मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल द्वारा मध्य प्रदेश राज्यात किती हजार कोटी रुपयांच्या PM मित्र पार्कला मंजुरी दिली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 21,000 कोटी रुपयांच्या PM मित्र पार्कला मंजुरी दिली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 20, ICAR ने कोणत्या प्राण्यांच्या 2 नवीन प्रजातीचा शोध लावला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मासे। पुढचा प्रश्न आहे नंबर 21, मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल द्वारा कोणत्या राज्यात 21,000 कोटी रुपयांच्या PM मित्र पार्कला मंजुरी दिली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मध्य प्रदेश या राज्याने। पुढचा प्रश्न आहे नंबर 22, कोणत्या संस्थेने माशाच्या 2 नवीन
प्रजातीचा वेग शोध लावला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ICARने. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. गेल्या आर्थिक वर्षात देशातील अभियांत्रिकी वस्तूची निर्यात किती अब्ज डॉलर झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 116.67 अब्ज डॉलर. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक वाहन धोरण 2025ला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून ते किती वर्षापर्यंत लागू राहणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 2030. नंबर 25. गेल्या आर्थिक वर्षात देशातील अभियांत्रिकी वस्तूच्या निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 6.74% वाढ झाली आहे. मित्रांनो, हे होते 1 मे 2025च्या चालू घडामोडी. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. धन्यवाद.